सोमवती अमावस्येवर वर्षातील पहिले सूर्यग्रहण मिथुनसह या 4 राशींनी राहावे सावध। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये। सोमवती अमावस्या 8 एप्रिलला सोमवारी आहे आणि याच दिवशी वर्षातील पहिले सूर्यग्रहण आहे। सूर्यग्रहणाला धर्मात आणि विज्ञानातही मोठे महत्त्व आहे। धार्मिक शास्त्रांचा जर विचार केला तर सूर्यग्रहण शुभ मानले जात नाही। सूर्यग्रहणाच्या काळात सूर्य राहूने ग्रासला जातो, त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते। त्यामुळे हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसले तरी याचा प्रभाव देशावर जगावर होणार आहे। तसाच हा प्रभाव मेष ते मीन राशी अशा सर्वच राशीवर होणार आहे। यातील काही राशींना ग्रहण शुभ फलदायी ठरेल तर काही राशींना सावध राहावे लागणार आहे। आपण सूर्यग्रहणाचा नकारात्मक परिणाम कोणत्या राशीवर होईल ते जाणून घेऊया। मिथुन राशी, या राशीवर सूर्यग्रहणाचा मध्यम प्रभाव राहील। या काळात पैशांची देवाणघेवाण, वाहन चालवण्यात तसेच इतर सर्वच बाबतीत सावध राहावे लागणार आहे। कष्टाने कमवलेले पैसे खर्च करताना सावध राहा, अन्यथा कर्ज घ्यायची वेळ येईल। वैवाहिक जीवनात गैरसमज वाढतील, त्यामुळे तुमच्यातील आनंद कमी होईल। सूर्यग्रहणामुळे तुमची प्रतिकार क्षमता कमी होईल, त्यामुळे तुमच्यासमोर विविध समस्या उभ्या राहतील। कर्क राशी, सोमवती अमावस्येच्या दिवशी होत असलेल्या ग्रहणाचा प्रभाव कर्क राशीवर मिश्र फलदायी आहे। या काळात काही वेळा परिस्थिती तुमच्या नियंत्रणाबाहेर जाईल आणि ज्या गोष्टीकडून तुम्हाला अपेक्षा आहेत त्यातच तुम्हाला नैराश्य हाती येईल। नोकरदार व्यक्तींनी सावध राहून काम करावे, अन्यथा अनावश्यक वाद होऊन कार्यक्षेत्रात कठोर संघर्षाची वेळ येऊ शकते। जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुम्हाला व्यापारात फार लक्ष द्यावे लागेल आणि पैशाशी संबंधित विषयाकडे विशेष लक्ष द्यावे। वृश्चिक राशी, सूर्यग्रहणाचा प्रभाव वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात चढ उतार घेऊन येत आहे। या काळात तुमच्या व्यावसायिक आणि खाजगी जीवनात सावध राहावे लागणार आहे। कौटुंबिक जीवनात कुटुंबातील सदस्यासोबत वादविवाद होतील, ज्यामुळे मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो। नोकरदार व्यक्तींची जर नोकरीत बदल करण्याचा विचार असेल तर तुम्हाला थांबवण्याचा सल्ला देत आहोत। कामाच्या ठिकाणी धावपळ होईल, याचा नकारात्मक प्रभाव तुमच्या आरोग्यावर पडेल। कुंभ राशी, कुंभ राशीच्या लोकांच्या आरोग्यावर सूर्यग्रहणाचा प्रभाव पडणार आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी लागेल। ग्रहणाच्या प्रभावामुळे तुमच्या समाधानाची भावना असणार नाही आणि तुमच्यावर कामाचा अधिकाधिक दबाव असेल। या काळात तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करू शकता। व्यावसायिकांची धावपळ जास्त होईल, पण लाभ अपेक्षापेक्षाही कमी असेल। या काळात पैशांच्या गुंतवणुकीपासून सावध राहा, कारण पैसे अडकून पडू शकतात। जर तुम्ही एखादी मालमत्ता खरेदीचा विचार करत असाल तर कायदेशीर बाबीकडे विशेष लक्ष द्या। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।